हॅलो, आपण इथे सिंपल ब्लाऊजला गोट बसवणार आहे. तर ब्लाऊजला गोट बसवण्यासाठी मी तिरक्या पट्ट्यांचा वापर केलेला आहे. तिरक्या पट्ट्या कट करून एकमेकांना पट्ट्यात जोडून घेतल्या. त्याच्यानंतर पट्टीला कडेने पाव इंचाची शिलाई मारून ब्लाऊजच्या गळ्यावरती पट्टी बसवून घेतलेली आहे. तर ही पट्टी व्यवस्थित बसवताना अगदी व्यवस्थित हलक्या हाताने तुम्ही बसवायची आहे. पट्टी खेचायची नाही आणि ब्लाऊजही खेचायचा नाही आहे. ब्लाऊजला पट्टी बसवून झाल्याच्या नंतर ठिकठिकाणी कट द्यायचे आहे, जे करून आपला गोट पलटी पडणार नाही आणि गोट्सला एकदम राऊंड शेप व्यवस्थित येईल. आणि गोट पलटी मारून अगदी व्यवस्थित हळूवार शिलाईने गोट तुम्ही शिवायचा आहे. गोट शिवताना कधी काही गडबड करायची नाही. त्यामुळे काय होतं, तुमच्या गोटची शिलाई गोटवरती चढती किंवा कपड्यावरती गोट सोडून साईडला राहते. त्यामुळे गोट चपटा होतो किंवा पलटी पडतो. त्यासाठी गोटला शिलाई मारताना गोट आणि कपडा ह्या दोन्हींच्यामध्ये जी आधी मारलेली शिलाई असते त्यावरतीच आपली लास्टची शिलाई आली पाहिजे, ही काळजी घ्यायची. गोटची लास्टची शिलाई मारताना अगदी शांततेत टिप मारायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.